साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। पुंदी पुलावर सापडलेला तो अखेर कुंडल पोलिसांच्या ताब्यात। कृष्णाकाठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। सर्वत्र संशय कल्लोळामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत। अशातच आज सकाळी 10:30च्या दरम्यान पुंदी जुनेखेड पुलावर एक अनोळखी संशयित इसम फिरताना दिसला। तरुणांनी त्यास पकडून ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी त्यास पोलिसांना देण्यास विरोध केला। यावेळी पोलिसांनी जादा कुमक मागवून त्यास ताब्यात घेतले आहे। याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी: पुंदी जुनेखेड या कृष्णा नदीवरील पुलावर सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान एक अनोळखी इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसला। पुलावरून जाणाऱ्या तरुणांना तो चोर असल्याचा संशय आला। तरुणांनी त्यास पकडून ग्रामपंचायतमध्ये आणण्यात आले, तसेच कुंडल पोलिसांना कळवण्यात आले। ही माहिती ग्रामस्थांना सोशल मीडियावर समजताच मोठा जमाव या ठिकाणी जमला। यावेळी कुंडल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र रात्रीची गस्त घालून वैतागलेला जमाव त्याचा ताबा पोलिसांना देण्यास विरोध करत होते। आजूबाजूच्या गावातील तरुण या ठिकाणी जमल्याने पोलिसांनी पलूस इस्लामपूर येथून जादा पोलीस कुवक मागवली। जवळपास तासभर जमावाची समजूत काढून सदर संशयित इसमास कुंडल पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले। नाही साहेब, काय सुद्धा होत नाही। बघा तुम्ही, मला काय प्रॉब्लेम वर्षानंतर आपल्या पलूसमध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात। दररोज 3 खेळ, दुपारी 1 वाजता, सायंकाळी 4 व 7 वाजता। चित्तथरारक लक्षवेधी 2 तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके, एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना। स्थळ प्रभा सर्कस, जुने बस स्टँड शेजारी, समर्थ हॉटेलच्या पाठीमागे, आंधळी रोड, पलूस। 76 66 68 74 06।